सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये काही डील तुमच्या फायनल होतील. बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेल्या कामाला आज प्रगतीचं स्वरूप मिळेल. कुटुंबातील सदस्यांसाठी तुम्ही पार्टीचं आयोजन कराल. नोकरदार लोकांसाठी कोणत्याही मुद्द्यावरनं वरिष्ठांशी तुम्ही वाद घालू नका. आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही आई वडिलांसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन कराल. सरकारी नोकरीमध्ये काम करणाऱ्यांना पदोन्नती किंवा पगार वाढ मिळेल. अधिकाऱ्यांसोबतचे तुमचे संबंध सुधारतील. तुम्हाला सर्वतोपरी प्रयत्न हे करावे लागतील. मित्रांसोबत तुम्ही आज तुमचा संध्याकाळचा वेळ घालवाल. कुटुंबातील सदस्यांसाठी तुम्ही आज पार्टीचं आयोजन कराल. तुमच्या बायकोसोबत तुम्ही आज डेटवरती जाल. नोकरदार लोकांनी कोणत्याही मुद्द्यावरनं वरिष्ठांशी वाद घालू नये. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत राहील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज कार्यक्षेत्राशी संबंधित लोकांना लाभदायक संधी मिळतील. राजकीय कारकिर्दीमध्ये तुम्ही पुढे याल. व्यवसायासंबंधी काही नवीन योजना तुमच्या मनामध्ये येतील. वडिलांचा सल्ला तुम्हाला फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांना वरिष्ठांच्या पाठिंब्याची आवश्यकता भासेल. आज जर तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राला कर्जावर पैसे देण्याचा विचार करत असाल तर बिलकुल देऊ नका, कारण ते पैसे तुम्हाला पुन्हा परत मिळताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागेल. आज तुमच्या लग्नातील अडथळे दूर होतील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज मित्राच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी व्हाल. तुमची रखडलेली कामं पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. कामामुळे तुमचा ताणतणाव हा वाढू शकतो. आरोग्याकडे तुम्हाला लक्ष द्यायला हवं. आज तुमच्या कार्यक्षेत्राशी संबंधित लोकांना लाभदायक संधी मिळतील. राजकीय कारकिर्दीमध्ये तुम्ही पुढे जाल. व्यवसायासंदर्भात काही नवीन योजना तुमच्या मनामध्ये येतील. आज तुमच्या आईचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी व्यस्त राहील. धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुम्ही वेळ घालवाल. तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही बाहेर फिरायला जाल. आज कामामध्ये वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या बोलण्यातील गोडवा तुम्ही गमावू नका. तुमच्या जवळचे लोक तुमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचा प्रयत्न करतील, परंतु तुम्हाला तुमच्या रागावरती मात्र नियंत्रण हे ठेवावं लागेल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज नोकरीच्या ठिकाणी तुम्ही शत्रूंपासून सावध राहा. तुम्ही शुभ कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल. व्यावसायिक लोकांनी पार्टनरशिपमध्ये आंधळा विश्वास ठेवू नये, नाहीतर ते तुमच्यासाठी आणि तुमच्या आर्थिक उन्नतीसाठी हानिकारक राहील. तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमासाठी वेळ काढाल. जोडीदारासोबत बाहेर तुम्ही फिरायला जाल. कामामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमचा वाद होऊ शकतो. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज मालमत्तेशी संबंधित काही वाद असतील तर त्याचे निर्णय तुमच्या बाजूने लागतील. नवीन प्रकल्पावरती
तुम्ही काम सुरू केलं असेल तर तो नक्कीच पूर्ण होईल. आज शेजारच्यांच्या वादामध्ये पडणं प्रकर्षानं टाळावं. नोकरीच्या ठिकाणी शत्रूंपासून तुम्हाला सावध राहावं लागेल. तुम्ही एखाद्या शुभ कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल. व्यावसायिक लोकांनी पार्टनरशिपमध्ये आंधळा विश्वास ठेवू नये, ते तुमच्यासाठी हानिकारक ठरेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या नोकरीत किंवा व्यवसायामध्ये तुम्ही नवीन गोष्टी कराल, ज्यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला फायदा होईल. कुटुंबामध्ये सुरू असलेला कलह संपुष्टामध्ये येईल. कौटुंबिक वातावरण हे शांततापूर्ण राहील. व्यवसायामध्ये छोट्या नफ्याच्या संधी मिळतील. मालमत्तेशी संबंधित काही वाद कोर्टामध्ये सुरू असतील तर त्याचे निकाल हे तुमच्या बाजूने लागतील. आज तुम्ही एखाद्या शुभ कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल. आज तुमच्या बहिणीच्या लग्नातील अडथळे दूर होतील. सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही दैनंदिन कामामध्ये पुढे जाल. काही नवीन कामातनं तुम्हाला फायदा होईल. छोट्या व्यावसायिकांना रोख रकमेचा तुटवडा भासेल. कुटुंबातील सदस्यांसाठी तुम्ही पैशांची व्यवस्था कराल. व्यवसायामध्ये जोखीम घेताना काळजीपूर्वक घ्या. भविष्यामध्ये काही समस्या तुमच्या आयुष्यामध्ये येतील. नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला आज चांगला आर्थिक लाभ होईल. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर एखादी नवीन मोठी डील फायनल होईल, ज्यामुळे तुमचं आर्थिक भविष्य हे सुरक्षित होईल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री मंत्राचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची रखडलेली कामं पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल, ज्यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळेल. मुलांच्या शिक्षणाशी संबंधित कोणताही निर्णय जर घ्यायचा असेल तर तुमच्या जोडीदाराचा सल्ला अवश्य घ्या. हातातील कामांमुळे मात्र तुमची चिंता वाढेल. बुद्धीनं तुम्हाला योग्य निर्णय हा घ्यावा लागेल. व्यावसायिकांना रोख रकमेचा तुटवडा भासेल. कुटुंबातील एखाद्या सदस्यासाठी तुम्हाला आज पैशांची व्यवस्था करावी लागेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा आरोग्याच्या बाबतीमध्ये कमकुवत असेल. तुम्हाला सावध राहावं लागणार आहे. कोणताही निर्णय तुम्ही घाईघाईमध्ये घेऊ नका. प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करा. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये तुम्ही बेफिकीर राहू नका. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज फायदा होईल. मुलं नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतील. आज संध्याकाळी तुमच्या मुलांकडनं तुम्हाला एखादी गुड न्यूज ऐकायला येईल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज कितीही अडचणी आल्या तरी बुद्धिमत्तेचा वापर करून तुम्ही त्यातून अगदी सही सलामत सहज बाहेर पडाल. काही अडचणी येत असतील तर गोड वागणूक कायम तुम्हाला ठेवावी लागेल. घरातील लोक आज धार्मिक कार्यामध्ये सहभागी होतील. व्यवसायामध्ये कोणतीही जोखीम पत्करल्यास तुम्हाला त्याचा फायदा होईल. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.